लोककर्तव्यासाठी सदैव अग्रेसर। आगामी गणेशोत्सव, पोळा, नवरात्र उत्सव यांच्या पार्श्वभूमीवर हदगाव पोलीस स्टेशनच्या अंतर्गत सुमन मंगल कार्यालय येथे शांतता बैठकीचे आयोजन करण्यात आले होते। या बैठकीला पोलीस अधीक्षक अविनाश कुमार, अपर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील, माजी खासदार सुभाष वानखेडे, आमदार बाबूराव कदम, उपविभागीय अधिकारी अविनाश कांबळे, सर्व गणेश मंडळ, पोलीस पाटील, सरपंच यांच्या उपस्थितीमध्ये शांतता समिती बैठक पार पडली। या बैठकीमध्ये बोलताना पोलीस अधीक्षक अविनाश कुमार म्हणाले की गणेशोत्सवात जर कोणी डीजे वाजवला तर त्यांचा डीजे 2 महिन्यांसाठी पोलीस स्टेशनमध्ये बंद राहील। कायदा आणि सुव्यवस्थेचा विचार करावा, सर्व सण उत्सव शांततेत पार पाडावे असे बोलताना अविनाश कुमार म्हणाले। काय वाटतं, जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी बैठका होत असतात, हदगाव येथील बैठकीत काय विशेष वाटलं आपल्याला? खूप चांगला इथे वाटलं। मला वाटतो की आदरणीय आमदार साहेब, माजी खासदार साहेब आणि आमचे सर्व टीम आणि त्याचबरोबर जे सर्व मंडळीचे लोक आहेत, त्यांनी खूप उत्स्फूर्त प्रतिसाद दिलेला आहे। त्यांनी इतके चांगला प्रतिसाद दिलेला आहे की मला वाटतो की हदगाव, जसं मी आमच्या स्पीचमध्ये सुद्धा सांगितलं की एक आदर्श म्हणून नांदेडमध्ये आणि महाराष्ट्रासाठी आम्ही तयार करू शकतो असं मला वाटतो की इथे पब्लिक आणि पोलीसची कॉपरेशन, पब्लिक रिप्रेझेंटेटिव्हची कॉपरेशन खूप चांगला राहणार। आणि आगामी सण उत्सव आहे, गणपती आहे, ईद मिलाद आहे, उद्या पोळा होणार, हा सर्वमध्ये आपण चांगल्या प्रकारे करू असा मला वाटतो। इथे आगामी गणेशोत्सव आहे, काय गणेश मंडळातल्या पदाधिकाऱ्यांना आपल्याला? मी एकदम पॉईंट वाईज जर सांगू तो आपण डीजे मुक्त गणपती, अवैध धंदे मुक्त गणपती, तसेच पर्यावरण सोबत जे मिळून आपण शांततापूर्वक गणपती करू। तसेच आगामी जे ईद मिलाद पण होणार, आगामी अजून जे जास्त उत्सव आहे, दुर्गादेवी मिरवणूक वगैरे होणार, सर्वमध्ये आपण चांगल्या प्रकारे करू। सर्व समाजमध्ये सलोखा ठेवून आणि चांगला समन्वय ठेवून साजरा करू। हमारी एक इच्छा थी सर। आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या कर्तव्य लोक मराठी चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।